शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मान्य देवराज पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांची नुकतीच जिल्हाध्यक्ष सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची इथून पुढची राजकीय भूमिका कशी असणार आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी आता जिल्हाध्यक्षपदी त्यांना मिळालेलं आहे. ते मोठे जबाबदारीचं पद आहे, तर ते कशा पद्धतीनं त्याचं काम चालू ठेवणार आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. पहिल्यांदा AV9 मराठीकडून आपलं अभिनंदन जिल्हाध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल. दादा काय सांगाल, आपली जिल्हाध्यक्षपदी पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यातलं अध्यक्षपद कासेगावला येतं आहे? आभार आहे आपला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माझी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. मी प्रथमतः देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, आम्हा सर्वांचे नेते प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब आणि जिल्ह्यातले आमचे सगळे मार्गदर्शक आमदार सुमनताई पाटील, त्याचबरोबर आमदार अरुणांना लाड, आमचे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय मानसिंग भाऊ, या सगळ्यांचा आणि जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या नेतेमंडळींना मी या निमित्तानं धन्यवाद देतो की माझी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली. अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं या ठिकाणी मी काम करण्याचा या निमित्तानं प्रयत्न करेन. पक्ष वाढवण्यासाठी मी पूर्वी जिल्ह्याच्या संघटनेमध्ये या ठिकाणी काम करतो आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागातली या निमित्तानं थोडीफार माहिती आहे. पण या माध्यमातून त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, बांधकाम खात्याचा आरोग्य सभापती म्हणून मला काम करण्याची पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाली होती. त्यामुळे जिल्हाभर बऱ्याच लोकांच्या माझ्या ओळखी संबंध या निमित्तानं जपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदा मला निश्चितपणानं येणाऱ्या या काळामध्ये माझ्या या निमित्तानं होईल. निश्चितपणानं पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं या निमित्तानं माझा सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि आता माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्येच माझ्याकडे हे पद आलेलं आहे किंवा मला ही जबाबदारी मिळालेली आहे. त्यामुळं त्या जबाबदारीच्या माध्यमातून पक्षाच्या बळकटीसाठी अधिक प्रयत्न कसा करता येईल, किंबहुना आता आमच्या पक्षाला कोणत्या सीट मिळणार, किती विधानसभा लढवायला मिळणार, हा महाविकास आघाडी आमचे सगळे प्रदेशाध्यक्ष साहेब आणि आमच्या सगळ्या नेतेमंडळींचा हा त्यांच्या पातळीवरचा विषय असल्यामुळं ते या ठिकाणी हा निर्णय आम्हाला देतील. पण जी जबाबदारी मग त्या 4 सीटा 5 सीटा ज्या काही येतील त्या लढवण्याचा जर आमच्यावर या ठिकाणी प्रसंग आला किंवा या ठिकाणी आमच्यावर जबाबदारी आली तर निश्चितपणानं त्या ठिकाणी आमचा पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं या निमित्तानं आमचा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर हे निवडणुकीचं वर्ष आहे. विधानसभेच्या नंतर या निमित्तानं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत किंवा नगरपालिका या सगळ्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं एक तळातला कार्यकर्ता त्याला या ठिकाणी शोधून या निमित्तानं या प्रवाहामध्ये आणणं आणि त्याला या निमित्तानं या पक्षाच्या माध्यमातून त्याला ताकद देणं, हा सुद्धा आमचा एक महत्त्वाचा कार्यक्रम या निमित्तानं इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असणार आहे. गेली 1.5-2 वर्ष झालं तुम्ही बघताय पक्षाच्या वेगवेगळ्या पक्षांची, म्हणजे आमच्यातनं काही लोक बाहेर गेले, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेतनं काही लोक शिवसेनेतनं बाहेर गेले, पण एक पक्ष म्हणून उभा करत असताना या दोन्ही नेते मंडळींना आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब किंवा तिकडं उद्धव ठाकरे साहेब यांनीसुद्धा आपला पक्ष अतिशय सक्षमपणे परत एकदा उभा केलेला आहे. त्यामुळं आम्हाला एक चांगली जबाबदारी या पक्षाच्या माध्यमातून या निमित्तानं मिळालेली आहे आणि विशेष करून आमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक संस्काराचा जिल्हा आहे, स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा आहे, सहकारात काम करणाऱ्या मंडळींचा जिल्हा आहे. त्यामुळं या सगळ्या मंडळींच्या आदर्शावर या ठिकाणी स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील असतील, या सगळ्यांची विचारधारा आणि या जिल्ह्यातले सगळे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी या जिल्ह्याला एक विचार दिला, देशाला एक विचार दिला, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर असं एकच या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं की एकनिष्ठता कशी असते किंवा विचारधारा कशी टिकवायची, या दृष्टीनं आमच्या जिल्ह्यानं सगळ्या राज्याला या निमित्तानं आदर्श घालून दिला. आमच्या जिल्ह्यातला एकही आमदार इकडं तिकडं कुठं झाला नाही, किंबहुना जिल्ह्यातल्या काही अपवाद वगळता आमच्या जिल्ह्यामध्ये कुठंही पक्ष फुटला नाही, अशा पद्धतीची या निमित्तानं आमच्या पक्षाची परिस्थिती आहे. त्यामुळं या सगळ्यातनं या निमित्तानं मार्गक्रमण करत असताना माझ्यावर एक मोठी जबाबदारी सगळ्या नेते मंडळींची या ठिकाणी आहे की आपला पक्ष वाढला पाहिजे, या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. दादा, आपण आता सरपंचानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद अध्यक्ष, फार मोठी जबाबदारी आपण पार पडलेली आहे, पण आपला राजकीय प्रवास सुरू कसा झाला?
नाही, पूर्वीपासून माझ्यावर लोकनेते कैलासवासी राजाराम बापू पाटील यांचा विचारांचा पगडा आहे. त्यांच्या कुटुंबात मी वाढलेलो आहे. त्याचबरोबर माझे वडील स्वर्गीय जनार्दन पाटील काका यांचेसुद्धा एक सामाजिक कार्यातनं माझे आजोबा हे सुद्धा सरपंच, त्यानंतर कारखान्याचे संचालक, माझे वडील या ठिकाणी गावचे सरपंच होते, तालुक्याचे सभापती होते. त्यामुळे एक सामाजिक वातावरणातनं मी या ठिकाणी माझ्या कामाला सुरुवात केली. सरपंच म्हणून, त्यानंतर कारखान्याचा संचालक म्हणून, त्यानंतर या सगळ्या विभागानं मला एक मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून विक्रमी मतानं या निमित्तानं निवडून दिलं आणि त्यानंतर बांधकाम खात्याचा आरोग्य सभापती म्हणून, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळं या सगळ्या जिल्हा कारखान्याचा संचालक म्हणून या सगळ्या माध्यमातनं मी माझा राजकीय प्रवास सामाजिक कामातनं या ठिकाणी पुढं घेऊन चाललेला आहे. मला यासाठी माझ्याबरोबरचे सगळे युवक सवंगडी, त्याचबरोबर माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळी, या परिसरातली सगळी मंडळी माझ्या सबंध सहकार्याच्या भूमिकेतनं माझ्या पाठीशी असतात. त्यामुळं मला यातनं मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी हे सगळं सुलभ होत गेलं. आता आपल्याला आता जिल्हाध्यक्षपद जे मिळालेलं आहे ते आणीबाणीच्या वेळेला मिळालेलं आहे, कारण आता पक्षाचा प्रवास तसा खडतर सुरू होता. त्यातनं सुद्धा आपले आता प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी मोठ्या प्रमाणात लोकसभेला विजय मिळवून आणला. मग आपला इकडं सुद्धा आता विजयात थोडंसं आपण कुठेतरी मागं पडलो, याची कारणं काय आणि आता आपण जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून इथनं पुढची आपली रणनीती कशी आखणार आहात? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या जिल्ह्याची परिस्थिती आपण सगळेजण या ठिकाणी पाहतो आहे. आमच्या सगळ्यांच्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, आमच्या सगळ्यांच्या समोर पक्षाचे वेगवेगळे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांना पाहिले. स्वर्गीय बापू पक्षवाढीतनं या ठिकाणी पुढं आले. बापूंचा आदर्श, बापूंच्या वेळीसुद्धा अशाच परिस्थितीतनं बापूंना मार्गक्रमण करायला लागलं होतं, पण बापू मागं हटले नाही, बापूंनी विचार सोडला नाही. त्यांचा आदर्श असेल. स्वर्गीय R.R. पाटील आबा यांनीसुद्धा पक्षाची धुरा सांभाळली, राज्यभर त्यांनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेब या ठिकाणी, त्यांचे आमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आदर्श आहेत. त्याबरोबर माझ्या आधीचे अध्यक्ष अविनाश काका यांनीसुद्धा अतिशय चांगल्यापणे सक्षमपणे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि आता तर आमच्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी पक्षाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारी सांभाळल्यापासून आम्ही सगळेजण त्यांना जवळून पाहतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं तळातल्या कार्यकर्त्याला काम देण्याचं किंवा तळातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बळ देण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या आदर्शावर आम्ही जिल्ह्यातला, या विभागातला पक्ष अतिशय सक्षमपणे, म्हणजे अगदी शिराळ्यापासून तिकडं जतच्या होमजीच्या शेवटच्या टोक्यापर्यंत आणि इकडं आटपाडीपासून इकडं आमच्या वाळवा तालुका, मिरज तालुका, खानापूर, आटपाडी या सगळ्या तालुक्यामध्ये, पलूस, कडेगाव, मिरज, सांगली या सगळ्या मतदारसंघामध्ये, तासगाव, कवटेमका या सगळ्या मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाची ताकद या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. दादा, भाजप पक्ष पूर्वी कुठं दिसत नव्हता, तो आता पूर्ण वाढी सुरू झालेली आहे. ग्रामीण भागातसुद्धा भाजप पक्ष मोठ्या पद्धतीने वाढत आहे. तर तुमच्याकडे कसे आव्हान असणार आहे पूर्ण संघटन बांधत असताना? आपण म्हणताय भाजप पक्ष या ठिकाणी वाढतोय, पण भाजप पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितपणानं ही मंडळी कोण आहेत? पूर्वीची भाजपमधली मंडळी आणि आत्ताच्या भाजपमधली मंडळी पाहिली तर तुम्हाला प्रकर्षानं जाणवेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुढं आलेली जी मंडळी आहेत ती सगळी या पक्षामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्यातली जी जुनी जाणती मंडळी आहेत भाजपमधली, ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी या ठिकाणी काम केलं, ती फार मागं राहिलेली आहेत असं आपल्याला आजच्या या जिल्ह्याच्या प्रवासामध्ये या ठिकाणी दिसून येते. आता तरुण युवकांना काय सांगाल? आता आपण तरुणांचं मार्गदर्शन करतात किंवा तरुणांना आपण आता नेते म्हणून आपल्या सगळीकडे काम करतात, तर आपण काय सांगाल तरुणांना? नाही, तरुणांनी या ठिकाणी 2014 साली आपण सगळ्यांनी बघितलं की देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवून त्यांना या ठिकाणी सत्ता दिली, पण तोच सत्तेचा भाग गेली 10 वर्ष झाला आपण पाहतो आहे. आता जनतेनं ठरवलं की भाजपचा उलटा प्रवास करायचं. त्याचा निकाल आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दिसून आला आहे. त्यामुळे ज्यावेळी तरुणाई, त्यानंतर महिला, त्यानंतर ज्येष्ठ हे ज्यावेळी या निवडणुकीच्या मैदानात येतील किंवा एक सामाजिक वातावरणात येतील, त्यांचा विचाराचा प्रवाह बदलेल, त्यावेळी निश्चितपणानं त्यांचा भाजप या ठिकाणी पाठीमागं गेलेला आपल्याला निश्चितपणानं दिसेल. त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या गेल्या लोकसभेमध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. संस्थात्मक जाळंसुद्धा आपलं फार मोठं आहे, कारण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील संस्थांमध्ये आपली एक संस्था काम करते. तर इथून पुढे संस्थात्मक बांधणी कशा पद्धतीने असणार किंवा तरुणांच्या रोजगाराविषयी आपण कशा पद्धतीने विचार करताय? आमच्या सगळ्यांचे नेते
कैलासवासी लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये या विभागामध्ये सहकाराचं जाळं निर्माण केलं. त्यातनं रोजगार उभारला, लोकांच्या हाताला काम मिळालं, शेतीपूरक व्यवसाय पुढं आले, ऊस असेल, ह्या सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून माणसं पुढे येत गेली आणि आपल्याला हे नंदनवन पाहायला मिळते. त्याच्यामध्ये साहेबांनी आमच्या ह्या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून या ठिकाणी वाढ केली. बँकेची प्रगती आपल्याला पाहायला मिळते, दूध संघाची प्रगती आपल्याला पाहायला मिळते, कारखान्याच्या प्रगतीच्या बाबतीत आपण सगळेजण आपल्याला ही प्रगती आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रगतीच्या माध्यमातून हा तालुका, हा जिल्हा पुढे नेण्याचा त्यांचा या ठिकाणी जो संकल्प आहे तो या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे युवा नेते आदरणीय कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादा यांनीसुद्धा कारखान्याची चेअरमन पदाची धुरा सांभाळल्यानंतर एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, शेतकरी डोळ्यासमोर ठेवून या विभागातल्या युवकांना जास्तीत जास्त काम मिळालं पाहिजे यासाठी या निमित्तानं प्रयत्न चालू केलेला आहे. त्यामुळं ड्रोनच्या माध्यमातून असेल, IBF जो त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या दृष्टीनं एक फोरम आहे तो त्यांनी स्थापन केला. इथल्या युवकांना, इथल्या असणाऱ्या उद्योग व्यावसायिकांना एकत्रित केलं, आणखी काही नवीन करू शकतो MIDCच्या बाबतीत असेल किंवा अन्य काही व्यवसायाच्या बाबतीत असेल, या निमित्तानं पुढे येऊन त्यांनी या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं या निमित्तानं हातभार लावलेला आहे. दादा, आता महाराष्ट्र शासनाच्या योजना येत आहेत, मोठ्या पद्धतीनं योजना त्यांनी सुरू केल्या आहेत. आपण उच्च शिक्षित आहात, आपण कसा अभ्यास केला योजनेच्यावर आणि लोकांना कितपत फायदा होणार योजनेचा किंवा लोकांना कशा पद्धतीने योजनेकडे बघितलं पाहिजे? लोकांनी शासनाच्या योजना आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत, त्याचा निश्चितपणानं फायदा घेतला पाहिजे. शेवटी हे करदात्यांच्या करातून जमा झालेला पैसा आणि हा आपण या निमित्तानं किंवा अन्य महसुली क्षेत्रातनं आलेला पैसा किंवा अन्य काही कराच्या माध्यमातून आलेला पैसा आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना देत असतो, लोकांना त्याचं या ठिकाणी लाभ देत असतो. त्यामुळं लोकांनी या सगळ्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. पण ह्या सगळ्या योजना आत्ताच काय यायला लागल्या हे आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या डोळ्यासमोर आहे. लोकांना आता कळायला लागलं की सरकार आता निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या योजनांना या ठिकाणी योजना लोकांच्यापर्यंत देण्याचा त्यांचा या निमित्तानं प्रयत्न आहे. तर हे होते देवराज पाटील यांनी कशा पद्धतीने युवकांनी या शासना योजनेकडे बघितलं पाहिजे, युवकांनी कशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ठेवली पाहिजे. कारण ते आता एका उद्योग समूहाचे चेअरमन आहेत, तर कशा पद्धतीनं राजनबापू उद्योग समूह मोठ्या संचालक आहेत, तर कशा पद्धतीनं ते उद्योग समूहामध्ये लोकांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि लोकांनी कशा पद्धतीनं शेतीविषयक अभ्यासक्रम अंमलवलं पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीनं आपल्या शेतीवरचं प्रेम दाखवून चांगल्या पद्धतीने उत्पादन करून याकडे तरुणांसुद्धा वळलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांनी आता आपली मतं मांडलेली आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनासुद्धा चांगल्या पद्धतीने आपण हाताळून त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे असं त्यांच्या मते आहे. AV9 मराठीसाठी शीतल कुमार शेटे, कासेगाव.